असं म्हणता येईल की आता पूर्ण भारतात ऑफिशियली पावसाळा सुरू झालाय। आता या पिरियडमध्ये तुम्ही सगळीकडे पावसाच्या बातम्या ऐकल्याच असतील। रायगडवर झालेल्या ढगफुटीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसाची बातमी पण ऐकलीच असेल। मुंबईमध्ये जे मुसळधार पाऊस झाला त्याच्याबद्दल सांगितलं जातंय की तेवढ्या रात्रभरात 6 ते 7 तासांमध्ये 300 मिलीमीटरच्या आसपास पाऊस झाला। आता या रिलेटेड जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला वाटेल की मिलीमीटर तर लांबी मोजायचं एकक आहे आणि पाऊस तर लिक्विड आहे, त्याला लिटरमध्ये मोजतात। मग पाऊस मिलीमीटरमध्ये का सांगतात? पाऊस किती झाला हे मोजण्यासाठी रेन गेज नावाचं एक डिव्हाइस वापरतात। त्यात काय एकदम ॲडव्हान्स सायन्स नाही। रेन गेज म्हणजे एक साधं सिलेंड्रिकल आकाराचं भांड आहे ज्याला झाडांपासून मोठ्या बिल्डिंगपासून दूर एका मोकळ्या एरियामध्ये ठेवलं जातंय त्याच्यामध्ये पाऊस कॅप्चर करण्यासाठी। त्याच्यावर ही मिलीमीटर सेंटीमीटरची उभी रिडिंग लावलेली असते आणि जेवढ्या मिलीमीटरपर्यंत ते भांडं भरलं तेवढा पाऊस झाला त्या एरियामध्ये असं सांगितलं जातं। आता 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे काय? तुमच्या एरियामध्ये जर पाऊस झाला आणि त्या पावसाचं पाणी कुठंच गेलं नाही, ना जमिनीत झिरपलं ना वाहून गेलं, तर तुमच्या पूर्ण एरियामध्ये त्या पावसाचा 1 मिलीमीटर थर साचण्यासाठी जेवढ्या पावसाची गरज असणार आहे त्याला म्हणतात 1 मिलीमीटर पाऊस। आता आपण थोडंसं गणित करून बघू। आपण एक छोटा एरिया घेऊ 1 मीटर स्क्वेअरचा। 1 मीटर स्क्वेअर म्हणजे 1/1 ची जागा। फक्त तेवढ्या जागेत 1 मिलीमीटरचा थर साचण्यासाठी आपल्याला 1 लिटरची गरज असणार आहे। म्हणजे याचा थोडक्यात अर्थ झाला की 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे 1 मीटर स्क्वेअरमध्ये 1 लिटर पाणी पडलं। आता हे ऐकायला थोडंसं वाटतंय, पण हे जर आपण मोठ्या एरियाचा विचार केला, समजा आपण तुमच्या गावाचा विचार करू, तुमचं गाव आहे 1 किलोमीटर स्क्वेअरचं, त्यापेक्षा मोठंच असणार आहे। पण आपण कॅल्क्युलेशनसाठी सोपं करू, 1 किलोमीटर स्क्वेअरचं गाव आहे तर तेवढ्या गावात जर 1 मिलीमीटर पाऊस झाला तर 10 लाख लिटर पाणी पडतंय। थोड्याशा जुन्या बातम्या किंवा इंटरनेटवर सर्च करून बघा की तुमच्या एरियामध्ये पावसाळ्यामध्ये टोटल किती पाऊस पडत असेल, तुमच्या गावाची पाण्याची गरज किती आहे। ह्या सगळ्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की पाणी अडवा पाणी जिरवा एवढं महत्वाचं काय। तर हा जर कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल तर आठवा, सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं होतं मुंबईमध्ये 300 मिलीमीटर पाऊस झाला। मुंबईचा एरिया फक्त 1 स्क्वेअर किलोमीटरचा पकडा आणि विचार करा की मुंबईमध्ये किती पाऊस झाला असेल आणि मला ते उत्तर कमेंटमध्ये सांगा।